मनाचे धागे भाग 9. मागील भागात आपण बघितलं नीरजच्या बर्थडेमध्ये नीरज आणि वीणा सोबत स्टेजवर डान्स करत होते. त्या दोघांना सोबत डान्स करताना बघून बऱ्याच जणांना त्यांच्यातील नात्याची जाणीव होत होती. पण खरी गोष्ट ही आहे की त्या दोघांनाच त्यांच्या नात्यातील जाणीव नव्हती. त्या दोघांमध्ये जे स्पेशल नातं होतं ते दोघे एकमेकांबद्दल जे फील करत होते त्यांना माहीत असूनसुद्धा समजत नव्हतं. एकमेकांचा सहवास इतका का आवडतो, सतत तो व्यक्ती डोळ्यासमोर का असावा असं वाटतं हेच त्यांना समजत नव्हतं. आता पुढे नीरजचे आई बाबा एकटक नीरज आणि वीणाकडे बघत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर काय माहीत एक स्माईलसुद्धा आली होती, कारण त्यांनी नीरजचं हे रूप कधीच बघितलं नव्हतं. आणि सीमासुद्धा एका बाजूने त्या दोघांकडे बघत होती. त्या दोघांमध्ये जे नातं दिसून येत होतं ते नातं कधीच सीमा आणि नीरजमध्ये नव्हतंच. आणि हे सीमालासुद्धा खूप चांगलं ठाऊक होतं की नीरजने तिच्यावर कधीच प्रेम केलं नाही. आणि ते प्रेम आता तिला वीणासाठी दिसत होतं नीरजच्या डोळ्यांमध्ये. सर्वांच्या टाळ्यांच्या आवाजांनी नीरज आणि वीणा भानावर आलेत. पार्टी संपत आली होती. वीणा आणि निशासुद्धा जायला निघाल्यात. करण त्या दोघांना सोबत घेऊन जाणार होता. पण तेवढ्यातच नीरज करणला म्हणाला, करण थांब थोडा वेळ, सोबतच जाऊ आपण, मी पण निघतच आहे. राहिलेल्या गेस्टसोबत बोलून नीरजही जायला निघाला आता. नीरजच्या गाडीमध्ये करण, निशा आणि वीणा असे 4 जण होते. निशा आणि करणला मात्र त्या दोघांच्या नात्याचं भानच नव्हतं, कारण ते दोघेसुद्धा त्यावेळेला स्टेजवर डान्स करत असल्यामुळे त्यांना त्या दोघातली बॉन्डिंग दिसलीच नव्हती. नीरज मात्र आरशातून सारखा मागे वीणाला बघत होता. आणि वीणासुद्धा त्याच्या नजरेला नजर मिळाली तर कावरीबावरी व्हायची. तशातच ते रात्री घरी जाऊन पोहोचलेत. नीरजला रूममध्ये गेल्यावर काही केल्या झोप लागत नव्हती. त्याला सारखं वीणाला बघावंसं वाटत होतं. आणि इकडे वीणाचीसुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. ती पण आज घडलेल्या प्रकारावर खूप विचार करत होती आणि स्वतःवरच खूप सारे प्रश्न निर्माण करत होती. पण दुसरीकडे सीमा मात्र रागाने लालबुंद झाली होती. तिच्या डोक्यामध्ये वीणाबद्दल खूप सारा राग भरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नीरज आणि वीणा सोबतच ऑफिसला गेलेत. ऑफिसला गेल्यानंतर पिऊन वीणाला बोलवायला आला आणि सांगितलं की सीमाने तिला केबिनमध्ये बोलावलं आहे. वीणा सीमाच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली, मॅडम तुम्ही बोलावलंत का मला? अरे हो, ये बस ना, उभी कशाला आहेस? मी तुझ्याशी जरा स्पष्टच बोलेल. तर एकंदरीत मला असं वाटत आहे की तू नीरजला तुझ्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत आहेस. आणि तुला असं वाटत असेल की तू काहीतरी नवीन करत आहेस, तर असं मुळीच नाही. याआधी कित्येक मुलींनी त्याच्यावर भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातलीच तूसुद्धा एक आहेस. पण तुझ्या माहितीसाठी सांगते, नीरजला या सर्वांचा काहीही फरक पडत नाही. तो फक्त माझ्यावरच प्रेम करतो. आणि हो, त्याच्या जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं. तू आधी स्वतःला आरशात पाहिलं आहेस का? नसेलच बघितलं, म्हणून तर तुझी मजल इतपत गेली. तुझ्यासारखी मुलगी नीरजच्या सावलीच्याही लायक नाही आहे. तुझी आणि त्याची लेवल कधीच मॅच होऊ शकत नाही. सो स्वप्न बघणं सोडून दे. नाऊ गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. सीमाचे हे शब्द ऐकून वीणा खूपच हादरली होती. तिला जणू या सगळ्यात तिचीच चूक आहे असं वाटू लागलं होतं. ती स्वतःला दोषी ठरवून स्वतःलाच विचारू लागली की तिचे स्वप्न काय होते आणि ती काय करत आहे. तिला तिच्या करिअरवर फोकस करायचा होता, मेहनत करून खूप पुढे जायचं होतं. पण मात्र या सगळ्या गोष्टी भलत्याच दिशेला जात आहे याची तिला जाणीव झाली. नीरज आपल्या जवळ येत आहे आणि तिलासुद्धा त्या गोष्टी आवडत आहेत. पण जसं सीमा म्हणाली, त्याची आणि माझी लेवल कधीच एक होऊ शकत नाही. आणि कदाचित त्याच्यासाठी ह्या गोष्टी क्षणिक असतील. त्याच्या आयुष्यामध्ये आपल्यासारख्या किंवा आपल्यापेक्षा उत्तम कितीतरी मुली आल्या असतील. आणि जसं सीमा म्हणाली, माझ्यामध्ये असं काही स्पेशलसुद्धा नाही आहे.
मग नीरजला मी आवडत असेल हा विचार मी कसा करू शकते? वीणाचा पूर्ण दिवस ह्याच विचारांमध्ये गेला आणि आता तिला नीरजपासून लांब राहायचं होतं. तिने स्वतःच्या मनाशी ठरवलं की नीरजचा विचारसुद्धा नाही आणायचा डोक्यात. आज ती ऑफिसमधून लवकरच निघाली, कारण हेच होतं की तिला नीरजसोबत जायचं नव्हतं. ऑफिस टायमिंग संपल्यावर नीरजने घरी जाण्यासाठी आवरायला घेतलं आणि पिऊनलाही वीणाला रेडी व्हायला सांगायला लावलं. पण पिऊन म्हणाला, सर, मॅडम मगाशीच निघाल्यात ऑफिसमधून. आणि नीरजने समोरच्या टेबलकडे बघितलं तर तो टेबल रिकामा होता. नीरजला वाटलं कदाचित तिला काही काम असेल घरी, म्हणून ती लवकर गेली असावी. तो आवरून घरी गेला. तो हॉलमध्ये इकडे तिकडे तिला शोधत होता, पण ती काही केल्या त्याला दिसतच नव्हती. म्हणून तो कंटाळून त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये जाताना त्याने बाहेरून वीणाच्या रूमकडे बघितलं. तिची रूम लॉक होती. तर तो रूममध्ये जाऊन रात्रीच्या डिनरची वाट बघत होता, जेणेकरून डिनरच्या वेळेस तो वीणाला बघू शकेल. डिनरची वेळ झाली आणि दररोज त्याला एक सर्वंट रूममध्ये जेवणासाठी बोलवायला यायचा, पण तो आज ते आधीच खाली डिनरसाठी गेला होता. त्याला बघून त्याची आईसुद्धा आश्चर्यचकित झाली होती. त्या नीरजला म्हणालात, नीरज, काय झालं? खूप भूक लागली वाटतं आज. तो त्याच्या आईला नकारार्थी मान हलवतच इकडे तिकडे बघत होता. त्याची नजर वीणाला शोधत होती, पण ती काही केल्या त्याला दिसत नव्हती. त्याची ती घालमेल त्याच्या आईने ओळखली आणि त्याला म्हणाली, काय झालं नीरज, कोणाला शोधत आहेस का? आईच्या ह्या प्रश्नामुळे तिला काय उत्तर द्यावं म्हणून तो बुचकळ्यात पडला आणि स्वतःला सावरतच म्हणाला, नाही, एरवी जेवायला सर्व जमलेली असतात, आज कोणीच दिसत नाहीये म्हणून विचार करत होतो. अरे, तुला सांगायचंच राहिलं, करण आणि निशाला बाहेर काम होतं आणि वीणालासुद्धा तिच्या काकांच्या घरी जायचं होतं. त्यामुळे ते दोघं तिला तिच्या काकांच्या घरी सोडून त्यांचं काम करूनच येणार आहेत. नीरजचा चेहरा एकदमच पडला. कुठे त्याला वीणाला कधी बघतो असं झालं होतं आणि त्यात तीच नाही म्हटल्यावर तिला बघताच येणार नाही या विचाराने तो जरा नाराजच झाला. त्याला जेवायची अजिबात इच्छा होत नव्हती, तरीसुद्धा आईच्या भीतीने त्याने जेवण केलं आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. रूममधल्या बेडवर झोपल्या तो सिलिंगकडे बघत मनातल्या मनात विचार करू लागला आणि तो वीणाच्या विचारांमध्ये इतका गुंतला की नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक लाली आणि एक स्माईल आली होती. त्या दोघांचा तो डान्स, त्याने तिला केलेला तो स्पर्श त्याला अजूनही आठवत होता. तिच्या परफ्यूमचा तो सॉफ्ट आणि गोड सुवास त्याच्या नाकामध्ये दरवळत होता. वीणाच्या विचारांनी जणू त्याच्यावर एक भुरळच घातली होती. आज तिच्या नसण्याने त्याला किती फरक पडत होता. त्याला जणू त्याचं जग थांबल्यासारखंच वाटत होतं. ती समोर नसल्यामुळे तिच्या असण्याचं काय महत्त्व आहे हे त्याला लक्षात आलं आणि त्याने मनाशी घट्ट निश्चय केला. त्याच्या मनातल्या ह्या ज्या काही भावना आहेत ह्या वीणाला समजायलाच हव्यात असं कळकळून त्याला वाटू लागलं. आणि आता बस काही झालं तरी वीणाला सांगायचं, तिला आपल्या प्रेमाची कबुलीही द्यायची, पण कशी द्यायची, कुठे द्यायची, अशा अनेक विचारांनी तो गडबडून गेला. आणि शेवटी बेडवर उठून बसला. कुशीमध्ये उशीला घट्ट कवटाळत तो स्वतःला म्हटला, अरे यार, काय कठीण आहे यात. माझ्या मनातल्या भावना वीणाला सांगायच्याच तर आहेत फक्त, त्यात काय एवढं. मी एवढ्या मोठ्या धाडशी गोष्टी करतो, त्यात तर ही गोष्ट छोटीशीच आहे ना. पण का कुणास ठाऊक त्याला भीतीही वाटत होती. कधी सकाळ होईल आणि कधी तो वीणाला जाऊन भेटेल असं झालं होतं त्याला. झोप तर काही केल्या लागत नव्हती त्याला. तो फक्त कुशीमध्ये उशा कवटाळत वीणाच्या विचारांमध्ये गुंतला होता. कशीबशी त्याला झोप लागली आणि सकाळी उठला तर 6 वाजले होते. एरवी तो एवढ्या लवकर कधीच उठत नव्हता, पण आज तो लवकर उठून आवरायला लागला. त्याला सिंपल आणि फॉर्मल शर्ट घालायला आवडायचे, पण का कुणास ठाऊक आज त्याला त्याचे ते शर्ट खूपच सिंपल वाटत होते. त्याने जवळजवळ 4 ते 5 शर्ट काढून टाकले होते आणि ते चुरगळलेले शर्ट चक्क त्याने बेडवर फेकले होते. त्याची रूम एकदम नीटनेटकी असायची. पसारा त्यालाच आवडत नव्हता, पण आज त्यानेच रूममध्ये पसारा घातला होता हे बघून तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. शेवटी त्याने एक शर्ट चूज करून तो घातला आणि खाली नाश्त्यासाठी येऊन थांबला. पटपट नाश्ता केला आणि लवकरच ऑफिसला जाण्यासाठी निघून गेला.
रोडवरची नेहमीची ट्रॅफिक आज त्याला कंटाळवाणी वाटत होती. 1 तास आधीच ऑफिसला जायला निघालेला तो परत परत घड्याळ बघत होता. जणू त्याला उशीर झाला होता आणि एकदाचा तो ऑफिसमध्ये जाऊन पोहोचला. ऑफिसमधला स्टाफ अजून यायचा होता, पण मॉर्निंग शिफ्टचे जे काही लोक होते ते त्याला बघून शॉक झालेत आणि त्याला बघूनच सर्वांचा एकच गडबड गोंधळ चालू झाला. सर्वांच्या गुड मॉर्निंगचे उत्तर देत नीरज त्याच्या केबिनमध्ये घुसला आणि एक मोकळा श्वास घेत तो त्याच्या चेअरवर बसला आणि पुढे वीणाच्या डेस्ककडे बघू लागला. तो रिकामाच होता अजून. ती थोड्या वेळातच येईल या विचाराने त्याचं हृदय धडधडू लागलं. त्याने स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू सर्व लोक येत होती, पण वीणाचा काही पत्ताच नव्हता. आता ऑफिसची वेळ होऊन अर्धा तास झाला होता, पण वीणा नव्हती आली. त्याने चिडतच फोन काढला आणि वीणाला फोन केला, तर तिचा फोन पण बंदच येत होता. तेवढ्यातच सीमा केबिनच्या डोअरवर नॉक करते. नीरज मानेनेच तिला इशारा करतो. ती आतमध्ये येऊन नीरजला गुड मॉर्निंग म्हणते आणि त्याच्याकडे निरखून बघत ती त्याला म्हणते, अरे वा नीरज, आज खूपच छान दिसत आहेस. काही स्पेशल आहे का? नाही, काही नाही, फक्त एवढंच बोलतो तो. आणि तो सीमाला पुढे बोलत म्हणतो, वीणा नाही आली आज. मला जरा प्रोजेक्टबद्दल बोलायचं होतं तिच्यासोबत. हे ऐकताच बरोबर सीमाच्या चेहऱ्यावर आठ्या निर्माण झाल्यात. तिला नीरजच्या डोळ्यांमध्ये वीणाबद्दलचं प्रेम दिसतच होतं. ती त्याला उत्तर देत म्हणते, नाही, ती आली नाही आज. ती तिच्या रिलेटिव्सकडे गेली आहे कुठल्या तरी. त्यासाठी तिने सुट्टी घेतली आज. हे ऐकून नीरजचा चेहरा एकदमच पडला. त्याने कसा तरी तो पूर्ण दिवस घालवला. तो कसाबसा संध्याकाळी घरी आला. रात्री डिनर टेबलवर त्याच्या आईने निशाला वीणाबद्दल विचारलं असता निशा त्यावर म्हणाली, ती तिच्या काकांकडे गेली आहे. तिला बघण्यासाठी पाहुणे येणार होते, त्यासाठीच गेलेली आहे. हे ऐकून नीरज जेवता जेवता एकदमच थांबला. त्याच्या आईनेही एक नजर त्याच्यावर टाकली, कारण त्यांनासुद्धा त्याच्या भावनांबद्दल जाणीव होतीच. तो जेवण अर्धवट सोडून तसाच निघून गेला. बाकी सर्वांना काही समजलं नाही, पण त्याच्या आईला मात्र पुरतं कळलं होतं की नेमकं त्याला काय झालंय. काय असेल नीरजची पुढची रिॲक्शन? त्या दोघांचं नातं नक्की कोणतं वळण घेतं बघूया पुढील भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. रोज अशाच नवनवीन कथेसाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.